गुरुवारी विशेष स्वामींच्या कृपासोबत अडचणी कशा दूर करायच्या. जीवनात अडचणी येतातच. कधी पैशाची चिंता, कधी नात्यामध्ये तणाव, कधी आरोग्याच्या समस्या, तर कधी मनातील अस्वस्थता. पण एक प्रश्न नेहमी पडतो, मी भक्ती करतो, नामजप करतो, तरी अडचणी का येतात? उत्तर सोपं आहे. अडचणी या शिक्षा नसतात, त्या शिकवण असतात. आणि ज्या क्षणी आपण पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणतो, त्या क्षणी कृपा कार्य करू लागते. एक अडचण म्हणजे शिक्षा नाही, ती परीक्षा आहे. अडचण म्हणजे देवाने सोडून दिलं असं नाही. अडचण म्हणजे स्वामी तुमचं मन मजबूत करत आहेत. दृष्टांत, सोनार आणि सोने. एक सोनार सोनं भट्टीत टाकतो, सोनं जळतं वितळतं, पण त्यातून अधिक शुद्ध होतं. तसंच भक्ताचं जीवन अडचणीच्या भट्टीतून जाताना आत्मा अधिक तेजस्वी होतो. जर अडचण आली तर घाबरू नका. म्हणा, स्वामी ही परीक्षा आहे, मी तयार आहे. 2. गुरुवारी विशेष साधना का प्रभावी असते? गुरुवार हा गुरूंचा दिवस. गुरु म्हणजे मार्गदर्शक. या दिवशी केलेली साधना अनेक पटीने फळ देते. काय करावे? सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे कपडे घाला. स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. 11, 21 किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा. दान म्हणजे कृपेचा दरवाजा उघडणे. 3. श्रद्धा आणि सबुरी. अडचण दूर होण्याची गुरुकिल्ली. दृष्टांत 2. शेतकरी आणि पाऊस. एक शेतकरी बी पेरतो, दुसऱ्या दिवशी पीक येत नाही म्हणून तो रडत नाही, तो वाट पाहतो. कारण त्याला माहिती असतं, वेळ आल्यावर पीक नक्की येईल. तसंच भक्तानेही सबुरी ठेवली पाहिजे. अडचण लगेच दूर झाली नाही म्हणजे कृपा नाही असं नाही. कृपा कार्यरत असते, पण योग्य वेळ येण्याची वाट पाहते. 4. मनातील भीती दूर करा. अनेकदा अडचण बाहेर नसते, ती आपल्या मनात असते. दृष्टांत 3. दोरी आणि साप. एक माणूस अंधारात दोरी पाहतो आणि साप समजून घाबरतो. तो थरथर कापतो. सकाळी प्रकाश पडतो आणि कळतं, तो साप नव्हता, फक्त दोरी होती. आपल्या भीती तशाच असतात. ज्ञानाचा प्रकाश म्हणजे स्वामींचं नाम. नाम घेतलं की अंधार दूर होतो. 5. स्वामींची कृपा कशी ओळखावी? कृपा नेहमी चमत्कारातच दिसत नाही. कधी ती योग्य माणूस भेटण्यात असते, कधी योग्य विचार सुचण्यात असते, कधी चुकीपासून वाचण्यात असते. दृष्टांत 4. वादळातील दीप. एक छोटा दीप वादळातही जळत राहतो. वादळ थांबतं, पण दीप विझत नाही. स्वामींची कृपा म्हणजे तो दीप. जीवनात कितीही संकट आली तरी अंतर मनात आशेचा अप्रकाश जळत राहतो. 6. अडचण दूर करण्यासाठी 5 सोप्या गोष्टी. 1. रोज नामजप. 2. गुरुवारी उपवास किंवा साधं अन्न. 3. कोणालाही दुखवू नका. 4. शक्य तितकं दानधर्म करा. 5. नकारात्मक बोलणं टाळा. भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना नाही, भक्ती म्हणजे आचरण. 7. अंतिम दृष्टांत. खरा भक्त. एक भक्त रोज स्वामींची पूजा करत असे. एक दिवस त्याच्यावर मोठं संकट आलं. तो रडला नाही, तो म्हणाला, स्वामी तुम्ही आहात ना. काही दिवसांनी त्याचं संकट दूर झालं. लोकांनी विचारलं, तू इतका शांत कसा? तो म्हणाला, मला माहीत आहे, संकट मोठं नाही, माझे स्वामी मोठे आहेत. 8. संकट हे कर्मफळ असते, पण कृपा त्यावर मलम असते. जीवनात काही अडचणी आपल्या पूर्वकर्मामुळे येतात, पण स्वामींची कृपा त्या वेदनेवर मलम लावते. दृष्टांत 5. जखमी प्रवासी. एक प्रवासी चालताना पडला, त्याला जखम झाली. रस्ता त्यानेच निवडला होता, पण एक दयाळू माणूस त्याला उठवायला आला. रस्ता म्हणजे कर्म आणि उठवणारा म्हणजे स्वामींची कृपा. म्हणून संकट आलं तर स्वतःला दोष देत बसू नका, कृपेवर विश्वास ठेवा. 9. अहंकार सोडा. अडचणी हलक्या होतील. कधी कधी अडचणीचं मूळ आपल्या अहंकारात असतं. मी सर्व काही करतो हा भाव सोडला की ओझं हलकं होतं. दृष्टांत 6. भरलेला कप. एक शिष्य गुरूंकडे ज्ञान मागायला गेला. गुरुंनी त्याचा कप भरत राहिले. कप ओसंडून वाहू लागला. गुरु म्हणाले, हा कप रिकामा असेल
तरच नवीन ज्ञान घेईल. तसंच मन रिकामं केल्याशिवाय कृपा भरत नाही. 10. नकारात्मक संगती टाळा. वाईट संगती मनात शंका निर्माण करते. शंका आली की श्रद्धा कमी होते. दृष्टांत 7. 2 पक्षी एका झाडावर 2 पक्षी राहत होते. एक सतत चांगलं बोलत होता, दुसरा नकारात्मक. थोड्या दिवसांनी चांगला पक्षी उंच उडू लागला आणि नकारात्मक पक्षी खालीच राहिला. संगत आपली उंची ठरवते. 11. प्रार्थना मनापासून करा, दिखावा नको. स्वामींना मोठे हार मोठे दिवे नकोत, त्यांना हवं असतं ते शुद्ध मन. दृष्टांत 8. गरीब भक्त. एक श्रीमंत भक्त मोठी पूजा करत होता. त्याच्या बाजूला एक गरीब भक्त फक्त 2 फूल अर्पण करत होता. स्वामींनी कोणाचं ऐकलं? ज्याचं मन स्वच्छ होतं त्याचं. भक्ती म्हणजे मनाची अवस्था. 12. अडचणीतून शिकण्याची वृत्ती ठेवा. संकट आलं की का मी असं विचारू नका, यातून मला काय शिकायचं आहे असं विचारा. दृष्टांत 9. विद्यार्थी आणि अपयश. एक विद्यार्थी परीक्षेत नापास झाला. तो रडला, पण दुसऱ्या वर्षी त्याने दुप्पट मेहनत घेतली आणि पहिला आला. अपयश हे यशाचं बीज असतं. 13. नामस्मरणाची शक्ती. श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त शब्द नाही, तो ऊर्जा आहे. दृष्टांत 10. वादळातील नाव. एक नाव समुद्रात वादळात सापडली. नाविकाने धीर सोडला नाही. तो देवाचं नाव घेत राहिला. वादळ शांत झालं. नाम म्हणजे आधार. जेव्हा मन घाबरतं तेव्हा नाव घ्या. 14. क्षमा करण्याची ताकद. मनात राग ठेवला की अडचणी वाढतात. क्षमा केल्याने मन हलकं होतं. दृष्टांत 11. दोन मित्र भांडले. एकाने वाळूत लिहिलं, आज माझ्या मित्राने मला दुखावलं. नंतर मित्राने त्याला वाचवलं. त्याने दगडावर लिहिलं, आज माझ्या मित्राने मला वाचवलं. वाईट गोष्टी विसरा, चांगल्या कायम ठेवा. 15. पूर्ण समर्पण. अंतिम उपाय. अंतिम सत्य एकच. पूर्ण समर्पण केल्यावर अडचणीचं ओझं आपोआप हलकं होतं. अंतिम दृष्टांत. बालक आणि वडील. एक लहान मूल वडिलांच्या खांद्यावर बसलं होतं. त्याला खाली खड्डे दिसत होते, पण भीती नव्हती. का? कारण त्याला माहित होतं माझे वडील मला सांभाळतील. तसंच भक्ताचं मन असावं, स्वामींच्या खांद्यावर बसलेलं. अंतिम सार. अडचणी टाळता येत नाहीत, पण त्यांच्यावर मात करता येते. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, नामस्मरण करा आणि पूर्ण समर्पण करा. मग अडचणी तुमच्यापेक्षा मोठ्या वाटणार नाहीत, कारण तुमच्या सोबत असतील श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.